हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल द AK लाईफ डायरी. आणि आज संडे आहे म्हणून मी हेअर केअर रुटीन आणि स्किन केअर रुटीन दाखवलं आहे. तर सगळ्यात अगोदर मॉर्निंगमध्ये मी हेअर केअर रुटीन करत आहे. हे ऑइल दगडू तेली शॉप आहे ना, तिथून घेतलं होतं मी 7 महिन्या अगोदर हेअर कट केले होते आणि मी तेव्हा डिसाईड केलं होतं की मी हेअर केअर रुटीन व्यवस्थित करत जाईल फॉलो. बट ते मी फॉलो बिलकुलच केलं नव्हतं. तेव्हा मी हे हेअर ऑइल घेतलं होतं की मी ॲटलिस्ट फॉलो करेल. बट मध्ये मी करायचे आणि मध्ये माझं खूप स्किप व्हायचं. मला हेअर केअर रुटीन करायला खूप कंटाळा येतो. मी हे ऑइल कन्सिस्टंटली यूजच केलं नव्हतं म्हणून मला त्याबद्दल काही सांगता येणार नाही की ते वर्क करतं का नाही. बट स्टील माझा हेअरफॉल अजून पण आहेच. माझी हेअर लेंथ ग्रो झाली आहे 7 महिन्यामध्ये. बट जो हेअरफॉल आहे तो अजून पण तसंच आहे. मी हे ऑइल फक्त स्कॅल्पला लावते. हेअरला ऑइल लावल्यानंतर मी मसाज करून घेते थोडा वेळ आणि मसाज झाल्यानंतर मग कोकोनट ऑइल असतं ना, ते यूज करते आणि ते कोकोनट ऑइल मी लेंथवरती लावते. आणि हे कुठलं पण तुम्ही साधं कोकोनट ऑइल असेल प्युअरवालं ते यूज करू शकतात. आणि ते कोकोनट ऑइल मी माझ्या लेन्सला लावते. आता मी एका साईडला लावते आहे, इव्हनली स्प्रेड आउट करते आहे. तसंच सेम कोकोनट ऑइल मी नेक्स्ट दुसऱ्या साईडला पण हेअरला लावत आहे. आणि हे व्यवस्थित हे केल्यानंतर इव्हनली लावल्यानंतर मी हेअर कोम करून घेते. हेअर कोम केल्यानंतर मी बेस्ट वे आहे की मी वेणीच घालते कारण त्याने केस व्यवस्थित राहतात. आणि मला ज्या दिवशी हेअर वॉश करायचे असतात ना, मी त्याच दिवशी हेअर ऑइल लावते आणि 1-1.5 तास अगोदरच लावते. मी 1 दिवस अगोदर नाही लावत. कारण माझ्या हेअरचं असं आहे की मी जर 1 दिवस अगोदर हेअर ऑइल लावलं तर ते फार गळतात आणि फार तुटतात. तर त्यामुळे मी प्रेफर करते की मी ज्या दिवशी हेअर वॉश करणार असेल त्याच दिवशी मी हेअर ऑइल लावते 1 तास अगोदर. नेक्स्ट आता मी तुम्हाला माझे स्किन केअर रुटीन दाखवते आहे. प्रत्येकजण तर फेस वॉश नॉर्मली रोजच करतात, तसं मी पण रोज करते फेस वॉश. बट मी मंथमधून 1दा किंवा 2दा स्किन केअर पण करते. त्यामध्ये मी स्क्रब वगैरे पण करते. तर सगळ्यात अगोदर तर आपण बघूया मी काय फेस वॉश यूज केला आहे, कुठला यूज केला आहे. तर मी निव्याचा फेस वॉश यूज केलेला आहे, निव्या ल्युमिनस म्हणून. तर फेस वॉश केल्यानंतरचा रिझल्ट तुम्ही बघू शकतात. स्किन थोडी अशी स्मूथ दिसते. आणि ते नेक्स्ट फेस स्क्रब आणि फेस पॅक यूज करत आहे. तर हे हिमालयाचं स्क्रब आहे, वॉलनट स्क्रब. तर स्क्रब करत असताना नेहमी 2 गोष्टी लक्षात असू द्या की फर्स्ट थिंग, तुम्ही स्क्रब करत असताना तुमचे हात थोडेसे पाण्याने ओले करायचे आणि मगच स्क्रब करायचं. आणि सेकंड थिंग जे आहे की जे स्क्रब करतो आपण ते एकदम लाईटली आणि जेंटली करायचं आहे. एकदम हलक्या हाताने करायचं आहे. जास्त हार्शली किंवा दाबून असं करायचं नाही आहे स्किनला. कारण ऑलरेडी फेसची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते आणि त्यात ते जे ग्रेनी पार्टिकल्स असतात तर ते खूप हार्श होतात स्किनवरती. सो एकदम लाईट हँडने स्क्रब करायचं आहे. इव्हनली सगळीकडे कवर करायचं आहे. मी जी मोशन दाखवते चिक्सवरती आणि फेसवरती, बाकी ठिकाणी नोजवरती कसं करायचं आहे तर त्या तुम्ही बघून घ्या. कारण ह्या स्टेप्स मी शिकलेली आहे. तुम्ही ह्या फॉलो करू शकतात. नोज, लिप्सच्या अप्पर एरिया आणि चिन एरिया जिथे ब्लॅक हेड्स असतात, व्हाईट हेड्स असतात. पार्लरमध्ये याच्यामध्ये स्टीम वगैरे पण केलं जातं. बट माझ्याकडे एवढा वेळ नव्हता. मला बाकी कामं पण आवरायचे होते म्हणून मी ते जास्त स्टीम वगैरे काही केलं नाही आहे. जस्ट नॉर्मल स्क्रब आणि फेस पॅक केला आहे. बट रिझल्ट खूप छान होता. तुम्ही पण ट्राय करून बघा. तुम्हाला पण फेसवरती खूप छान ग्लो दिसेल. कारण मी हे स्किन केअर रुटीन केल्यानंतर माझ्या फ्रेंडला कॉल केला होता. तर ती मला विचारत होती की तुझी स्किन इतकी ग्लो कसं काय करते आहे. सो आय थिंक ग्लो तर येतो थोडा का असे ना, तो तुम्हाला म्हणजे नक्की रिझल्ट भेटेल थोडा. मग त्यानंतर मी फेस पॅक अप्लाय केला होता इव्हनली सगळीकडे आणि 20 मिनिट्स नंतर वॉश केला होता. फेस पॅक लावल्यानंतर 5 मिनटं माझी स्किन थोडी जळजळ करत होती. बट नंतर ठीक होती. तर मग फेस पॅक 20 मिनिट्स नंतर मी वॉश केला आहे आणि एकदम स्किन आहे ना अशी थोडी ब्राईट वाटत होती आणि फेस पॅकमुळे मोस्टली हे वाटत होतं आणि स्क्रबमुळे स्किन स्मूथ झाली होती. मग यानंतर स्किन आपली खूप ड्राय झालेली असते, पोर्स ओपन झालेले असतात, म्हणून लगेचच मॉइश्चरायझर अप्लाय करायचं. आणि मी हे जॉयचं मॉइश्चरायझर यूज करते आहे. याच्यामध्ये हायल्युरॉनिक ॲसिड आहे आणि हे खूप जेल लाईक स्ट्रक्चर आहे याचं. खूप लाईट वेटेड आहे. माझी स्किन ड्राय आहे. मला थोडं हेवीवालं मॉइश्चरायझर म्हणजे लागतं. बट नॉर्मली तर आता हे होतं म्हणून मी हे यूज केलं. जर तुमची स्किन ऑइली असेल ना तर तुम्हाला हे मॉइश्चरायझर खूप आवडेल.
कारण ते खूप लाईट वेटेड आहे आणि तुमची स्किन बिलकुल ऑइली होणार नाही त्याच्याने. नेक्स्ट सगळं झालं आणि मी एकदम सिम्पली लिप बाम अप्लाय करते आहे लास्टला, आणि जेणेकरून माझे जे लिप्स आहे ते पण मॉइश्चराईज राहतील. घरातले सर्व कामं आवरून झालेली होती म्हणून मी फ्रेश झाली आणि हेअर वॉश केले. तर हेअर वॉश केल्यानंतर हेअरला मी नॅचरली ड्राय होऊ देत होती आणि मॉइश्चरायझर ॲप्लाय केलं होतं. तुम्ही माझी स्किनवरती ग्लो बघू शकतात की स्किन किती ग्लो करत आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे सिरम. फेस सिरम नाही आहे, हे हेअर सिरम आहे आणि हे ट्रेसमीचं आहे स्मूथ केरेटिनवालं. तर मी हेअर सिरम आता स्टार्ट केलं यूज करायला. तेव्हापासून माझे हेअर थोडे कमी फ्रीझी झाले आहे. नेक्स्ट मी लिप बाम अप्लाय करून घेतला आणि खूप फ्रेश फील होत होतं आणि परफ्यूमशिवाय तर मग मला फ्रेश वाटतच नाही. तर मी थोडंसं परफ्यूम अप्लाय केला होता आणि जे हेअर माझे ड्राय होत होते त्यांना थोडंसं ब्रशने कोंब करून घेतलं होतं. तर फ्रेंड्स, हा होता माझा आजचा व्लॉग, सेल्फ केअर व्लॉग. तर संडेला पण तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढत जा सगळ्यांनी आणि हेअर केअर करत जा, स्किन केअर करत जा, स्वतःला वेळ देत जा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा. सी यू देन. बाय बाय.